अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 17व्या अध्यायातील 86 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज वडील कोणाला म्हणावं त्यांची व्याख्या या ओवीतून प्रकट केलेली आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त हरिभक्ती परायण वैकुंठवासी सदाशिव लक्ष्मण वटारे उर्फ बापू यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने काही भगवंत चिंतन करण्याची आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये एक विधी सांगितलेला आहे, त्याला श्राद्ध विधी म्हणतात. ज्या व्यक्तीचं ज्या तिथीला देहावसान झालं त्या तिथीला त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ जो विधी सांगितलेला पिंडदान करावा असा विधी सांगितलेला आहे. बरं, हा वैदिक विधी आहे, कर्ममार्गातला विधी आहे आणि तो श्रद्धेनं करायचा. मग तिथं श्राद्ध शब्द आहे. बरं का, कारण जी व्यक्ती या इहलोकातून निघून गेली आता ती कोणत्या रूपाने आपल्याला माहिती नाही. बरं का, पण आहे त्याच्याविषयी श्रद्धा पाहिजे अंतःकरणामध्ये. पण शास्त्रांनी सांगितलेलं आहे कर्म आहे म्हणून ते श्रद्धेनं कर्म करावं त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे. बरं का, कर्माचे प्रकार सांगितले. नित्य कर्म वेगळं, नैमित्तिक कर्म वेगळं, प्रायश्चित्त कर्म वेगळं. श्राद्ध हे नैमित्तिक कर्म आहे. बरं का, रोज देवाची पूजा करणं, आपल्या दारामध्ये अतिथी आला अतिथीला काही ना काही देणं हे नित्य कर्म आहे. रोज स्नान करणं हे नित्य कर्म आहे. पण काही नैमित्तिक कर्म असतात. सण हा नैमित्तिक कर्मातला विचार आहे. वाडवडिलांचं श्राद्ध हे नैमित्तिक कर्म आहे. आणि काही आपल्या जीवनामध्ये काही अपराध घडला त्या अपराधातून शुद्ध होण्याकरता जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. बरं का, उदाहरण, संन्याशाने पैशाला स्पर्श करू नये. आणि समजा संन्याशाने जर पैशाला स्पर्श केला तर अपराध आहे. बरं का, त्यांनी काय करावं, 3 दिवस उपवास करावा. 3 दिवस उपवास करावा, अन्न सेवन करू नये, म्हणजे प्रायश्चित सांगितलं. बरं का, तसं आपल्या जीवनामध्ये काही काही कर्म घडले जातात, दोषाने घडले जातात. आणि ती दोष घालवण्याकरता जे कर्म सांगितलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. बरं का, म्हणून प्रायश्चित कर्माचा विचार आहे, नित्य कर्माचा विचार आहे आणि नैमित्तिक कर्माचा विचार आहे. आजचं जे श्राद्ध कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे. ते रोज उठून करायचं नाही. बरं का, वर्षातून एकदा आणि त्या व्यक्तीच्या नावाने करायचं. आणि तो विधी सांगितला की श्राद्ध कर्म
करत असताना पिंडदान करावं लागतं. कुठंपर्यंत करावं लागतं? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत बापाच्या नावाने पिंडदान केलंच पाहिजे असं शास्त्रात वर्णन आहे बरं. पण पिंडदानाचा विधी सांगितलेला आपण हयात आहे तोपर्यंत. जर आपले वडील गेले असतील तर वडिलांच्या स्मरणात आपण प्रतिवर्षी पिंडदान केलंच पाहिजे असा विधी आहे. तुम्ही लोकाला जीव घाला न घाला तो भाग वेगळा आहे, पण पिंडदान केलं पाहिजे. आज आपण काय करतो? लोकाला जीव घालतो पण पिंडदान करत नाही बरं का. तुम्ही लोकाला जीव नाही घातले चालेल, पण पिंडदान केलं पाहिजे असा विधी आहे. का? कशा करता कुणी म्हणेल तर त्याचं कारण आहे, मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनेकांचं ऋण आहे बरं का. अनेकांचं ऋण आहे. त्या अनेकांच्या ऋणामध्ये वर्णन करत असताना प्रामुख्याने 3 प्रकारानं ऋण सांगितलेलं आहे. आणि ती सर्वात श्रेष्ठ ऋण आहे. एक, ज्या भगवंताने आम्हाला हा नरदेह दिला त्या ईश्वराचे ऋण आहेत बरं का जगावरती. दुसरे ऋण आहेत ऋषींचे, संतांचे ऋण आहेत. आणि तिसरे ऋण आहेत जन्म देणाऱ्या मायबापांचे ऋण आहेत. अनेकांच्या ऋणातून उतराई होता येतं, पण जगामध्ये असे 3 ऋण आहेत. त्या 3 ऋणातून कोणाला उतराई होता येत नाही. होता येत नाही बरं. म्हणजे अनेकांच्या जीवनातून काही देण्या घेण्यातून ऋण निर्माण होतात आणि ती ऋण फेडता येतात बरं. एखाद्याने आपल्याला प्रवासामध्ये उठून जागा दिली, आपण त्याला म्हणतो धन्यवाद, आभार आहे बरं का, संपलं. म्हणजे एखाद्याने मदत केली तर ती मदत केली, त्याला आपण मदत केली की ऋण फेडतं बरं का. पण जगामध्ये 3 प्रकारचं ऋण आहे. एक देवाचं ऋण, एक ऋषींचं ऋण आणि मायबापाचं ऋण कशानेही फेडता येत नाही बरं. फेडताच येत नाही. त्याला पर्याय सांगितलेलाच नाही. एकच पर्याय सांगितला, थोडस त्यांच्या ऋणात स्मरण होण्याकरता आजचा विधी सांगितला. श्राद्ध घातलं म्हणजे बापाच्या ऋणातून उतराई होत झालो असं समजू नये बरं का. एक उतराई होण्याचा एक थोडासा अल्पसा विधी सांगितला शास्त्राने बरं. आणि त्या ऋणातून उतराई होता येत नाही, त्यांच्या ऋणाचं स्मरण ठेवण्याकरता आजचा हा श्राद्ध विधी सांगितलेला. म्हणून फार बारकावा सांगितला या ऋणाच्या बाबतीत बरं का. काही आज बुद्धिवादी लोक म्हणतात, आईने जन्माला आल्यानंतर आपल्याला दूध पाजलेलं आहे आणि देवाने योजना केलेली आहे, जन्माला आल्यानंतर दुधाची व्यवस्था केलेली आहे बरं. मग कोणी म्हणेल आईने मला लहानाचं मोठं होईपर्यंत दूध पाजलं, काय दुधाचं बिल असेल तर मी फेडेन. ती का म्हैस आहे, गवळे आहे? कारण त्या दुधातूनच पिंड बनला हो, त्या ऋणातूनच पिंड बनला. त्याला उतराई होण्याकरता काहीही पर्याय नाही बरं. म्हणून तिन्हीकडे एकच वाक्य लागा, देवाच्या ऋणाच्या बाबतीत, संतांच्या ऋणाच्या बाबतीत आणि आई वडिलांच्या ऋणाच्या बाबतीत काय द्यावे याशी व्हावे उतराई. एकच प्रमाण बरं, तिघांना लागू पडतं. ठेवीता हात पायी जीव थोडा, स्वतःचा जीव जरी त्यांच्या करता दिला तरी उतराई होता येत नाही. हे कोण वर्णन करतंय? संत वर्णन करतात बरं का. म्हणून तिघांची ऋण आहेत बरं का, लक्षात ठेवा. म्हणून त्या ऋणाचं स्मरण करण्याकरता श्राद्ध विधी सांगितलेला आहे. श्राद्ध विधी सांगितलेला आहे, शास्त्राने सांगितलेला आहे. म्हणून शास्त्रावरती श्रद्धा ठेवून हे कर्म केलंच पाहिजे. बुद्धिवादी लोक काही म्हणू, काही लोक म्हणतात असताना खाऊ घातलं नाही.
अन्न अन्न करून बाप मेला आणि आता मेल्यानंतर त्याच्या श्राद्धाला पुरी बासुंदी काय उपयोग आहे लोक म्हणत असतील, पण शास्त्र सांगतं श्राद्ध विधी केलाच पाहिजे बरं का. नाही केला तर दोष लागतो, फार दोष लागतो, लक्षात ठेवा. आपण ज्ञाते आहात. एखाद्या व्यक्तीचं अनावधानाने आपल्याला माहिती नाही आपल्या घरामध्ये कोण व्यक्ती होऊन गेलेली आहे, त्याला वारस कोणी नाही आहे, वयस्कर होऊन गेलेलं आहे, वारस कोणी नाही आहे, पोटी संतान नाही आहे, आणि त्या व्यक्तीचं जर श्राद्ध नाही घातलं तर पुढं दोष निर्माण होतो, काय म्हणतात पितृदोष. मग तो पितृदोष झाला की घरात यश येत नाही, लग्न जुळत नाही, धंद्यात यश येत नाही. मग भटजी सांगतात इकडं जा तिकडं जा, गयेला जा, पितृशांती करा. म्हणून नाही श्राद्ध घातले की दोष निर्माण म्हणतात, पितृदोष म्हणतात बरं का. हा एखादी व्यक्ती घरातून निघून गेलेली आहे, त्याला वारस कोणी नाही आहे, आणि त्याचं जर श्राद्ध नाही घातलं तर पितृदोष निर्माण होतो बरं का. आणि तो आपल्याला प्रतिबंध करतो जीवनामध्ये. म्हणून श्राद्ध कर्म आहे आणि ते श्रद्धेनं केलं पाहिजे असा शास्त्रामध्ये विधी सांगितलेला आहे. वैदिक विधी आहे, त्यांच्या नावाने पिंडदान करावं आणि यथाशक्ती अन्नदान करावं. यथाशक्ती काय दान करता येईल त्याच करावं बरं का. यथाशक्ती आपली कुवत बघून बरं का, कर्ज काढून नव्हे, लोकाला दाखवण्याकरता नव्हे, आपल्या शक्तीप्रमाणे त्यांच्या स्मरणार्थ काय तुम्हाला दान करता येईल ते करावं. कोणाला दान करावं, भलत्या सलत्याला नव्हे, आज ब्राह्मणाला दान करावं असा विधी आहे. ब्राह्मणाला दान करावं बरं, कोणाला तरी दान करू नये. म्हणून त्यात दानाचा विचार आहे. म्हणून अन्नदान तरी कमीत कमी प्रत्येकाला शक्य आहे बरं का. सुवर्णदान शक्य नाहीये, द्रव्यदान शक्य नाहीये, गोदान शक्य नाहीये. त्यांच्या स्मरणात गाय दान करावी असं वर्णन केले बरं का. गेल्या वर्षी 7 महिने झाले गुरुवरे साखरे महाराज ब्रह्मलीन झाले. त्यांच्या उत्तर कार्याला 28 ब्राह्मणांना गायी दान केल्या बरं का. 28 ब्राह्मणांना. मग आता ते ब्राह्मण गायी घेत नाहीत म्हणून सोन्याच्या गायी दान केल्या बरं का. सोन्याच्या विधी सांगितलाय, गाय दान करावी लागते. म्हणून मी एक विचार मांडलाय, आपली शक्ती बघून बरं का. म्हणून शास्त्राने त्यात थोडासा आपल्याला विचार सांगितला. कमीत कमी आपल्याला काही न जमलं तरी कमीत कमी अन्नदान तरी आजच्या दिवशी त्यांच्या नावाने करा. का? अन्नामध्ये पुरी वृत्ती आहे. जेवणारा माणूस तो पोट भरलं बरं का, मी तृप्त झालो. म्हणजे जेवलेला मनुष्य जाताना काय देतो आपल्याला? आशीर्वाद देतो. तुम्ही एखाद्याला पैसा द्या, तो म्हणतो दिली पण दक्षिणा कमीच दिली म्हणतो. वस्त्र दिलं पण हलकच दिलं म्हणतो बरं का. पण जर त्याला 4 घास जर जेव घातले तर तो म्हणतो खरंच पोट भरलं बरं का माझं. पुरे म्हणजे पुरे म्हणण्यामध्येच आशीर्वाद आहे बरं का. म्हणून अन्नदानाला महत्व दिलेलं आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा आजचा दिवस आहे. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं तर कृतज्ञता दिवस बरं का. कृतज्ञता दिवस. ज्यांच्या स्मरणार्थ आपण प्रथम पुण्यस्मरण करतो, त्यांचं जीवन सर्वांनी पाहिलेलं आहे. कष्टाने जीवन जगले, आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म त्यांनी पाळा. कारण ज्या यातीमध्ये आपण जन्माला आलो त्या यातीतला जो स्वधर्म आहे ना, जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म आपण जीवनामध्ये आनंदाने केलं पाहिजे बरं का. आनंदाने केलं पाहिजे. पण काय कर्म आहे, कुठल्या कर्माने आपण कुठल्या यातीमध्ये जन्माला येतो सांगता येत नाही. पण ज्या यातीमध्ये जन्माला आलोय त्या यातीमध्ये जन्माला आल्यानंतर त्या यातीचा तिरस्कार करू नये. जात बदलता येत नाही, बदलता येत नाही बरं.
काय योगायोगाने काय आपलं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे आपण त्या यातीमध्ये जन्माला आलो, त्या यातीप्रमाणे आलेला धर्म, आलेलं कर्म ते स्वीकारलं पाहिजे. नुसतं स्वीकारणं नाही, अतिशय आदर बुद्धीनं ते कर्म केलं पाहिजे बरं का. म्हणून ज्या यातीमध्ये आपण जन्माला आलो ती याती म्हणजे कुष्टी आणि साळी, अशा दोन संलग्न जाती आहेत बरं का. आणि त्या यातीचा स्वधर्म काय? वस्त्र विणणे हा स्वधर्म आहे. आणि त्यांनी तो जीवनामध्ये शेवटपर्यंत स्वीकारला. ज्या दिवशी थकले हात पाय त्या दिवशी म्हणले आता मला काही होत नाही बरं. मला वाटतं अलीकडेच या 5-7 वर्षामध्येच माग बंद केला असेल नाही का. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी स्वधर्म सोडला नाही बरं का. आणि त्याला धरून थोडासा कपड्याचा व्यवसाय त्यांनी केला, कष्टाने केला बरं का. आपल्या यातीचं तुम्ही चिंतन करा, फार मजुरी नाहीये. पण जेवढं मिळालं त्याच्यामध्ये समाधानाने जगायचं बरं. आणि ते समाधानाने जगले बरं का. पण पूर्वीचा काळ, पूर्वीच्या लोकांची सहनशीलता फार आणि आलेल्या परिस्थितीमध्ये समाधान मानायचं. आता काल बदललाय, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला कोणी तयार नाही बरं का. हे पूर्वीच्या लोकांकडून शिकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. लक्षात, गाव सुधारलं असेल, शेजारी पाजारी सुधारले असतील, पण आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानाने राहिलं पाहिजे. ही जुनी मंडळी अशी जगली. शिकण्यासारखं आहे बरं काय, शिकण्यासारखं. आताच्या परिस्थितीमध्ये मुलं समाधानाने राहत नाहीत, परिस्थितीचा विचार कोणी करायला तयार नाही आहे. पण आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपला प्रपंच केला, सगळ्यांना जगवलं, पण कोणाकडे हात पसरले नाही. अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये बोलाय, ठेविले अनंते दैशेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. या संत वचनाप्रमाणे तितिक्षा घेऊन ते जीवन जगले. शेवटी आयुष्याचा काल आहे, म्हातारपण आहे. आणि म्हातारपणामध्ये स्मरणशक्ती कमी होते बरं का, स्मृती राहत नाही. आणि स्मृती न राहल्यामुळं काही म्हातारपणी काही असे आपल्याला ते दोष दिसतात बरं का, पण त्यांच्या दृष्टीने ते दोष नाहीत. संतांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. बाबांनो, 80 दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, चिंतुनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. म्हातारपणी माणसाचं मन वेड होतं. ज्ञानोबाने लिहून ठेवले 700 वर्षापूर्वी. म्हातारपणी मन वेड होतं, काय सुचत नाही त्या मनाला बरं. हे आपल्याला कळत नाही, आपल्याला त्यावेळेला कळत. आमचे गुरुबंधू एक सांगायची नेहमी, मुंबईमधला प्रसंग. एक वयस्कर ग्रस्त रस्त्याने चालले होते फुटपाथवरून, जक्क म्हातारपण आणि शरीर असं वाकलं होतं आणि हातात काठी होती बरं का. आणि कॉलेजच्या मुलांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या कॉलेजच्या मुलांना वाटलं हातामध्ये काठी, शरीर वाकलंय. त्यांना ते धनुष्यबाणासारखं दिसलं बरं का. आणि त्या कॉलेजच्या पोरांनी चेष्टा केली, आजोबा धनुष्यबाण केवढ्याला आणलंय? आजोबा म्हणले, हे मोफत मिळतंय, तुम्हाला पण मिळणार आहे म्हटले. वेळ येईल लांब बाजू म्हटले, प्रत्येकाला मिळणार आहे बरं का. तसं प्रत्येकाची अवस्था आहे.
तै मन होईल वेडे. बरं का, प्रत्येकाला म्हातारपण येणार आहे आणि त्या म्हातारपणामध्ये मन वेड होतं, काय राहत नाही लक्षात. बरं का, मग तो प्रारब्धाचा काय लक्षात ठेवा. तेव्हा अशा पद्धतीनं जीवन त्यांनी कष्टाने जगले आणि ते जगत असताना योग तीर्थरूप महाराजांचं सानिध्य लाभल्यामुळं मठात हरिपाठाला यायचं, एकादशीला यायचं, डांगरे महाराजांच्याकडे प्रवचन ऐकायला जायचं, पंढरपूरला वारी सुरू केली आणि करता करता महाराज म्हणजे आता माळ घाला. बरं का, म्हणजे माळ घालायच्या आधी ते वारी करत होते. बरं का, प्रतिवर्षी पंढरपूरला जात होते. त्याला आणखी संबंध आहे, पटकर घराण्याचा संबंध आहे. जनार्दन म्हणजे एकूणवासी जनार्दन पेटकर ते वर्षी यायचे. त्यांच्या संबंधामध्ये वारीचाही संबंध आला. बरं का, मिरजे हरिभाऊ मिरजे आमचे, एक त्यांना या भक्ती मार्गाची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर श्रवणाला यायचं आणि महाराजांनी आग्रह केला तर बरं का, म्हणजे काय अडचण नाही मला, म्हणले का कुठला निषिद्ध व्यवहारच नाही ना जीवनामध्ये, निषिद्ध व्यवहारच नाही आहे. म्हणून काही लोकांची समजूत आहे, शास्त्रामध्ये असं वर्णन केले, ज्याचं जीवन चांगलं आहे त्यानेच माळ घालावी. बरं का, जो व्यसनाच्या अधीन गेलाय त्याने घालू नये. लक्षात ठेवा, लोकांची आज धारणा अशी आहे, व्यसन सुटत नव्हतं म्हणून घातलेले आहे, हे चुकीचं आहे. बरं का, ज्याचं जीवन आचार संपन्न आहे त्यानेच हा व्यवहार करावा. संतांनी वर्णन केले, मंगळसूत्र कोणाला शोभतो? पतिव्रतेला. बरं का, पतिव्रतेला. तसं माळ कोणाला शोभते? जो सदाचार संपन्न आहे त्याला. तसं त्यांच्या जीवनामध्ये असा कुठला निषिद्ध व्यवहार नव्हता, निषिद्ध व्यवहार त्यांनी कधी केला नाही आणि त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी आपला हा काळ शेवटचा परमार्थामध्ये घालवला. लक्षात ठेवा, शेवटी देह आहे, शास्त्रामध्ये वर्णन केले, या देहाला पवित्र करण्याकरता फार साधनं करावी लागतात आणि ती सर्वांना शक्य नाहीत. बरं का, सर्वांना शक्य नाहीत. कमीत कमी मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपला देह पवित्र होण्याकरता शास्त्रांनी वर्णन केले की या देहावरती तुळशीपत्र ठेवावं आणि ते लोकांनी ठेवण्याच्या आधी आपण ठेवावं. बरं का, लोक ठेवतात कधी? सरणावर झोपल्यावर. सरणावरती झोपवलं ना, तिथं तुळशीपत्र ठेवलं जातं त्या देहावरती आणि मग शेवटी अग्नी दिला जातो. हा जिवंत असताना तुळशीपत्र ठेवावं. बरं का, म्हणजे तुळशीची माळा घालावी. आणि ते त्यांनी जीवनामध्ये केलं. हे करण्यामध्ये का परीनं खरंच फार चांगलं आहे. मी म्हणण्यापेक्षा संतांनी वर्णन केले, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, आम्ही श्रीमंत झालो म्हटलेलं नाही. बरं का, धन्य जन्मालो, आम्ही मंत्री झालो असं म्हटलेलं नाही. जीवनाची धन्यता आहे वारकरी होण्यामध्ये. बरं का, आणि ते वारकरी झाले, मला वाटते या परिवारातले दुसरे वारकरी. पहिले वारकरी आमचे शामराव अण्णा आणि दुसरे वारकरी बापू. बरं का, दोन वारकरी या परंपरेमध्ये, या घराण्यामध्ये, परिवारामध्ये होऊन गेले. आता परंपरा या परिवारामध्ये ह्या वारकरी झालेत. ह्या परिवारामध्ये वारकरी व्हा. लक्षात ठेवा, दोन व्यक्ती होऊन गेल्या असं शास्त्रामध्ये वर्णन केले. एक आपल्या गावात एक वैष्णव असेल तर गावाला शुद्ध करतो. बरं का, एक गावामध्ये वैष्णवाचं घर असेल ना, ते गावाला शुद्ध करतं. तसं घरामध्ये एक वारकरी वैष्णव असेल तर आपल्या पूर्ण भावकीला ते शुद्ध करतं. लक्षात ठेवा, एवढं सामर्थ्य. म्हणून त्यांनी आपल्या या जीवनामध्ये अशी वाटचाल करत असताना आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीत करीत काही परमार्थाची साधना आपल्या परीनं केली आणि शेवटी आयुष्याची मर्यादा आहे, कोणाला ते ओलांडता येत नाही. बरं का,
संतांनी वर्णन केले, इथं देवाचे अवतार राहिले नाहीत, आम्हा तुम्हाला कसं राहता येईल. येते नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. पामर जीवाला राहणं शक्य आहे. इथं संतांना राहता नाही, देवाला राहता नाही. भगवान कृष्णाचा अवतार झाला, प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, देवादिकांना सुद्धा राहता आलं नाही. तेव्हा इथं या भूतलावरती कुणाला राहता येत नाही. आयुष्याचा शेवट झाला की या लोकातून निघून जावं लागतं. तेव्हा त्यांच्या आयुष्याची ही यात्रा संपली आणि या पद्धतीने त्याने आपला जीवनाचा व्यवहार एकंदर आपल्या परीने सफल केला. आणि त्यांच्या ह्या जीवनाला जाण्याला आज 1 वर्ष होत आहे बरं का. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने काही चिंतन घडावं. काय चिंतन घडावं थोडंसं मी आपल्यासमोर प्रस्तावना केली. देवाचे ऋण आहेत, संतांचे ऋण आहेत, ऋषींचे ऋण आहेत आणि मात्या पित्यांचे ऋण आहेत बरं का. देवाचे ऋण आहेत. देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय करावं, त्याचं भजन करावं. देवाने हा देह दिला आपल्याला. देवे दिला देह भजना गोमटा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. त्या देवाने हा देह दिलाय, त्याचे उपकार आहेत आपल्यावरती, ऋण आहेत बरं का, ते फेडता येत नाहीत. त्याला एकच पर्याय, रोज त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे देवाच्या ऋणाचं स्मरण करण्याकरता देवाचं भजन करायचं. कुणी करायचं, सगळ्यांनी करायचं बरं का. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुकोबरा म्हणतात त्याला विसरू नका, त्याला विसरू नका बरं. कारण त्याने आपल्याला हा देह दिलेला आहे. या देहाची काय किंमत आहे आपल्याला कळेल. कधी कळेल, एखादा अवयव निकामी व्हावा त्यावेळेला कळेल बरं. तोपर्यंत कळणार नाही. एका अवयवाची काय किंमत आहे, एका अवयवाची किंमत आहे, तर देहाची काय किंमत आहे हो. देहाची किंमतच करता येत नाही, देहाची किंमतच करता येत नाही. असा मौल्यवान देह ज्या देवाने दिला त्याचे ऋण आहेत आणि त्या ऋणातून उतराई होता येत नाही. म्हणून त्या देवाचं स्मरण करावं. त्या ऋषींचे ऋण आहेत, त्यांच्या ऋणातून उतराई होता येत म्हणून काय करावं, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय हे वाचावं, तर त्यांच्या ऋणाचं स्मरण घडतं बरं का. ज्ञानेश्वरी का वाचावी, आमच्या तुमच्या करता लिहिली. गाथा का वाचावी, आमच्या तुमच्या करता लिहिली. पुराण का वाचावीत, आमच्या तुमच्या करता लिहिली. संतांची ऋण आहेत लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या करता त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या करता लिहिलेलं नाही आहे. म्हणून त्यांची ऋण आहेत, त्या ऋणाचं स्मरण, त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याकरता त्यांनी लिहिलेलं वाङ्मय वाचावं. तसं ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या ऋणातून उतराई होत नाही, पण त्यांच्या ऋणाचं स्मरण अखंड अंतःकरणामध्ये ठेवावं बरं. आणि त्यांच्या ऋणाचं स्मरण ठेवण्याकरता थोडासा उतराई होण्याकरता एक थोडासा अल्प विचार सांगितला की श्राद्ध कर्म करावं. आणि त्या श्राद्ध कर्माच्या निमित्ताने एखादं असं काहीतरी सत्कर्म करावं बरं का. कारण एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ प्रवचन कीर्तन करणे फार पुण्याईचं आहे, शास्त्रांनी वर्णन केले. मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात तयाचा हरिक वाटे देवा. याचा आनंद ज्याने आपल्याला जन्माला घातलं, जग निर्माण केलं, त्याला आनंद आहे बरं का. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ श्राद्धाच्या निमित्ताने भगवत चिंतन करणं, भजन करणं, याचा आनंद फार देवाला लक्षात ठेवा, फार आनंद आहे. म्हणून हे करावं. म्हणजे करण्याच्या मागे हेतू सांगितलं लक्षात ठेवा. आनंद होतो त्या देवाला. देवाला आनंद होतोच, पण त्या व्यक्तीला सुद्धा आनंद होतो बरं. त्या व्यक्तीला सुद्धा आनंद होतो. खरंच माझ्या नंतर घरातली मंडळी माझ्या मागं काहीतरी माझ्या इच्छेप्रमाणे
यांनी चालवलंय बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केलंय उपदेश करत असताना, वाढवी महत्व वडिलांचे. आपल्याला जीवनामध्ये फार काही करता आलं तर करू नका, पण कमीत कमी वाढ वडिलांचं नाव जाणार नाही असं वागू नका बरं का. असं वागू नका, फार काय करू नका, पण कमीत कमी त्यांच्या जीवनाला काही कलंक लागेल असं तरी जीवनामध्ये वागू नये, असं वर्णन केले बरं का. असं जो वागतो ना, तुकोबारे म्हणतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खा, तो चांगल्या गतीला प्राप्त होतो, लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण हे आज चिंतन करतोय. एक देवाला आनंद आहे, ज्यांच्या ज्ञानेश्वरीवरती करतो त्या ज्ञानोबारांना आनंद आहे, आणि ज्यांच्या स्मरणार्थ करतो त्यांनाही आनंद आहे. याच्यापेक्षा आणखी सौभाग्य का असावं आजच्या दिवसाच. म्हणून त्यांच्या ह्या आजच्या दिवशी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता थोडासा केलेला एक प्रयत्न आहे बरं का, आणि तो आपण जीवनामध्ये करावा. त्या निमित्ताने त्या संतांच्या वचनाच्या द्वारे थोडंसं आपल्याला काही चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज आज समाजाला जाणीव करून देतात, बाबांनो, वडील कोणाला म्हणावं. का आज समाजाचा स्वभाव आहे अनुकरण प्रिय. मोठे लोक जसे समाजामध्ये वागतात त्या मोठ्या लोकांच्याकडे बघून सामान्य लोक वागतात, त्यांच्या माग चालतात. मोठं कोणाला म्हणावं त्याची व्याख्या केली बरं का. अनुकरण प्रिय आहे समाजाचा स्वभाव. आपल्याला धर्म म्हणजे काय कळत नाही, पुण्य म्हणजे काय कळत नाही, पण वाढ वडील जे जीवनामध्ये वागत होते त्याप्रमाणे वागतो आपण बरं का. पण वडील कोणाला म्हणावं हे पहिल्यांदा कळलं पाहिजे ना. म्हणून 3 व्याख्या ज्ञानोबारीने सांगितलेल्या आहेत. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तया ते नमस्कारी ती पाय वडील म्हणून बरं का. आयुष्य धाकुटे होय म्हणजे ज्याचं वय जास्त झालंय त्याला आयुष्य धाकुट म्हणतात बरं का, त्याला वडील म्हणावं. आता आपल्यामध्ये वडील कोण? व्यवहाराच्या दृष्टीनं लहान मुलगा वडील बरं का. का आता त्याच्या आयुष्याला सुरुवात झाली, आणि ज्याचं आयुष्य संपत आलं तो आता धाकटा बरं का. हा, आयुष्य जयाचे धाकुटे होय. ज्ञानोबा म्हणतात त्या मृत्यू लोकातलं सगळं उपट आहे, ज्याचं आयुष्य कमी व्हायला लागलंय आणि लोक म्हणतात वाढदिवस बरं का. अरे वाढदिवस नाही, आयुष्यातला घट दिवस आहे. एक एक दिवस कमी व्हायला लागलाय आणि लोक काय करायलेत, आनंद उत्सव करायला लागलेत. दुःख व्हायला पाहिजे, एक एक दिवस कमी व्हायला आहे. पण मृत्यू लोकेचे उपराटे म्हणतात. म्हणून ज्याचं वयोवृद्ध माणसाला वडील म्हटलं जातं बरं का. जयाचे आयुष्य दाखवते होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. ताकद कमी झालेली आहे, प्रज्ञा आता काम देत नाही, चालता येत नाही, कोणाचा आधार घ्यावा लागतो, खाल्लेलं पचत नाही. मग लोक म्हणतात ते आजोबांच्या पाया पड, त्यांचा आशीर्वाद घे. म्हणजे ज्यांचं वयोवृद्ध माणसाला काय म्हणतात, वडील बरं का. ही पहिली व्याख्या सांगितली, म्हणजे सामान्य रूपाने व्याख्या सांगितली. आज समाजामध्ये असे वडील मंडळी घरोघरी आहेत, घरोघरी आहेत बरं का, लक्षात ठेवा. ज्यांचं आयुष्य वाढलेलं आहे त्यांना वडील मानावं, रोज त्यांच्या पाया पडावं. असा एक वडिलांच्या बाबतीत महाराजांनी इथं विचार मांडलेला आहे. दुसरा विचार मांडला की वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर आचरती सामान्य सकळ. दुसरी वडिलांची व्याख्या केली. तुम्हाला विचारलं काय, आम्हाला माहित नाही, आमच्या घरामध्ये वडील जे करत होते आम्ही ते करतोय बरं का. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आम्हाला धर्म म्हणजे काय माहिती नाही, आमचे वडील जसे वागत होते आम्ही तसंच वागतोय. आम्हाला यातलं काय माहिती नाही, जसे ते वागले त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही वागतोय, आम्हाला दुसरं काही माहिती नाही बरं का. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एर आचरिती सामान्य सकळ.
बघा ना, घरामध्ये लहान मुलं ही शिकवून वागतात का न शिकता वागतात? तो शिकून वागत नाहीत बरं का. ती बघून वागतात, बघून वागतात, लक्षात ठेवा. तर लहान मुलांचा स्वभाव आहे, त्यांना सांगण्यापेक्षा पुढचा मनुष्य काय वागतो त्यांच्याकडे बघून ती वागतात. म्हणून गुरुवरे साखरे महाराज नेहमी सांगायचे, या जगाच्या पाठीवरती शिव्या शिकवण्याची शाळा कुठंही नाही. शिव्या शिकवण्याची शाळा कुठे नाही. मग शिव्या कुठे शिकले जातात? तो घरातच, घरातच शिकले जातात. म्हणजे ती मुलं घरातल्या आई बापाकडे बघून त्यांच्याकडे शिव्या ऐकून ती शिव्या देतात बरं का, शिव्या देतात. म्हणजे घरामध्ये काही अनुकरण लहान मुलं करतात, ती वडीलधाऱ्या लोकांकडे बघून करतात, लक्षात ठेवा. म्हणून एक विधी सांगितला शास्त्रामध्ये, आपल्या देखत आपली मुलं जर चांगली वागावी असं जर वाटत असेल तर घरच्या कर्त्याने वडीलधाऱ्या माणसाने मुलांच्या देखत कमीत कमी चांगलं वागलं पाहिजे. मी काय म्हटलं वाक्य लक्षात ठेवा. आपल्या देखत आपली मुलं जर चांगली वागावी असं जर वाटत असेल तर मुलांच्या देखत आपण काय वागलं पाहिजे? म्हणजे माघारी कसंही वागलं तरी चालेल असा त्याचा अर्थ करू नका. काही गोष्टी जीवनामध्ये सांभाळाव्या लागतात, लक्षात ठेवा. अनुकरण करणं हा स्वभाव आहे, लक्षात ठेवा. काही गोष्टी समाजात अशा उघड करायच्या नसतात. पूर्वी माणसं व्यसन करायचे पण झाकून करायचे, आता आमोरासमोरच करतात. मुलगाच बापाला आणून देतोय, राहिलेली आपण घेतोय, धाकच राहिला नाही बरं. पण पूर्वी अशी पद्धत होती. प्रत्येक गोष्ट का लहान मुलांचा स्वभाव आहे अनुकरण करणं बरं का. बघा ना, अशा कितीतरी गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती आपल्याला भेटण्याकरता आली आणि त्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं नाहीये, मग तो बाप सांगतोय, बाया मी घरात नाही म्हणून सांग बरं का. तो मुलगा विचार करतोय, आमचे बाबा घरात असताना मी घरात नाही सांगतात कसे काय? म्हणजे खोटं वागायला कोणी शिकवलं? ते आपोआप शिकलो. म्हणजे असं खोटं वागायचं असताना नाही म्हणायचं असतंय. फार जबाबदारीनं वागावं लागतं बरं का घरात. म्हणून अनुकरण प्रिय आहे. म्हणून आपण जे घरामध्ये करतो ते बघून पुढची पिढी करत असते. म्हणून वडीलधाऱ्या लोकांचं काम आहे, आपण धर्माला धरून वागलं पाहिजे. म्हणून वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर आचरती सामान्य सकळ. आणि त्याच्या पुढची व्याख्या तुकोबऱ्या ज्ञानोबऱ्यांनी सांगितली, श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. ही तिसरी व्याख्या श्रेष्ठ सांगितली बरं का, क्रमाने सांगितली. श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे गीता. जसं वेदामध्ये सांगितलं, जसं गीतेमध्ये सांगितलं तसं ते वागतात. गीतेतला अर्थ बघायचा असेल तर गीता बघायचं नाही, जे वागतात त्यांच्याकडे बघायचं. गीता अशी सांगते बरं का, आपण होऊनी मूर्त. गीतेमध्ये सांगितलं, जे सांगितलं प्रत्यक्ष आचरण बघायचं असं तर जगामध्ये वागणारे लोक आहेत. त्या वशिष्ठांचं वर्णन केले भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये वर्णन केले. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करू नये वचे बरं का. अद्वेष्टा, द्वेष कोणाचा करू नये हे गीतेनं सांगितलंय. पण त्याचा अर्थ कुठं आहे? वशिष्ठांच्या जीवनाकडे बघावं. वशिष्ठांच्या जीवनामध्ये विश्वामित्राने वशिष्ठांची 100 मुलं मारली बरं का. किती? 100 मुलं मारली. 100 मुलं मारून सुद्धा वशिष्ठाने विश्वामित्राचा द्वेष केला नाही. याला म्हणतात अर्थ त्यांच्या जीवनामध्ये बघावा. द्वेष गुणाचा करू नये हे गीतेत बघायचं नाही. ती गीता त्यांच्या रूपाने जगामध्ये वागते. जिथं जिथं तुकोबरांच्या जीवनाकडे पहा. मंबाजी गोसाव्यांनी काट्याच्या काठीने मारलं. अंग दुखत होतं. काय दुखत होतं? अंग दुखत होतं.
त्या तुकोबारे विचार करायला लागले, माझं अंग जर एवढं दुखतं तर मारणाऱ्याचे हात किती दुखत असतील. अद्वेष्टा सर्वभूताना. गीतेचा जो अर्थ सांगितला ना, तो गीतेत बघायचं नाही, ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतो असे जे वागतात ना त्याला म्हणावं वडील. बरं का. म्हणून श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी मूर्त, ते अर्थ त्या जगामध्ये मूर्त रूपाने प्रगट झाले. संतांच्या रूपाने, देवाच्या रूपाने, ऋषीच्या रूपाने, एखाद्याच्या वाटवडिलांच्या रूपाने प्रत्यक्ष ते वागतात तसे. बरं का. मित्रता कशी असावी, करुणा कशी असावी, जे जे लक्षणं वेदामध्ये सांगितली, गीतेमध्ये सांगितली, ती गीतेमध्ये न बघता ती प्रत्यक्ष ज्यांच्या जीवनामध्ये अवतरलेली आहेत. बरं का. प्रत्यक्ष अवतरलेले आहेत. दानाचं वर्णन केले. दान कशाला म्हणावं, दयेचं वर्णन केले. बरं का. दया कशाला म्हणावी. एक ग्रस्त रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना हमाल होता, पोट भरण्याकरता निघाला होता, हातगाडा होता आणि चालता चालता तो पडला, ठेच लागली, बेशुद्ध पडला. एक ग्रस्त आले, त्या ग्रस्तांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणले, अरे अरे अरे, म्हणले हा मनुष्य गरीब दिसतो, पोट भरण्याकरता निघालाय, पडलाय, लागले बिचाराला, काहीतरी मागच्या जन्मात वाईट केला असल म्हणून आता पडलाय, म्हणून याला लागलंय, करावे तसं भरावे असं म्हटलं आणि निघून गेला. बरं का. पडलाय, ठेच लागलेले, रक्त वाहत होतं, त्याच्या कर्माचं वर्णन केलं, काहीतरी मागच्या जन्मात केले ना त्याचा हा भोगतो म्हटलं असं म्हणून गेला. बरं का. दुसरे ग्रस्त आले, त्यांनी पाहिलं, अरे 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 अरे, म्हणले अशा लोकांची व्यवस्था केली पाहिजे. बरं का. म्हणून मी समाजाला सांगतोय, अशा लोकांची व्यवस्था मला करायची आहे, मला एकदा निवडून द्या. बरं का. मी हेच करणार आहे असं म्हटलं आणि निघून गेला. बरं का. तिसरे ग्रस्त आले, त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी त्याला उचललं. बरं का. तो गाडा होता, त्या गाड्यावरती झोपवलं, तो गाडा ढकलं दवाखान्यात नेला. डॉक्टरने नेला, उपचार पहिल्यांदा काहीतरी करा, त्याला डॉक्टरकडे नेलं, शुद्धीवरती आला, औषध दिलं आणि त्याच्यावरती भाकरती खाऊ घातली. वर्णन केलं का दया प्रत्यक्ष प्रगट झाली. हो, त्याला म्हणतात दया. काही लोकांनी दयेचं वर्णन केलं पण प्रत्यक्ष ती दया यांच्या जीवनामध्ये प्रगट झाली. अशी दया ज्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कार्य करते त्याला म्हणावं वडील. बरं का. त्यांची व्याख्या ज्ञानोबारांनी. म्हणून श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. स्वतःच्या आचरणाने, स्वतःच्या अनुष्ठानाने जगाला हे मार्ग दाखवतात. लक्षात ठेवा. कोणाच्या मागं जावं, अशांच्या मागं जावं. म्हणून एका सुभाषितकाराने वर्णन केले, कोणाच्या मागं जावं आणि कोणाच्या मागं जाऊ नये. त्यांनी काही लक्षणं सांगितले. त्यांनी सांगितलं, खरं गाढवाच्या मागं कधी जाऊ नये. बरं. दुसरं वर्णन केले, मूर्खाच्या मागं कधी जाऊ नये. तिसरं वर्णन केले, जो अनुभव शून्य आहे त्याच्या मागं जाऊ नये. त्याच्या पुढे वर्णन केले, जो आपल्या मनाप्रमाणेच वागतो त्याच्या मागं जाऊ नये. अशी 7 लक्षणं सांगितलीत. बरं. ज्याची धर्मावरती निष्ठा नाही त्याच्या मागं जाऊ नये. गाढवाच्या मागं जाऊ नये म्हणजे गाढवाचा स्वभाव माणसात उतरलाय. बरं का. एक गाढव जंगलातून चाललं होतं आणि जंगलातून जाता जाता त्याच्या पायाला काटा मोडला. बरं का. आणि ते लंगडत चाललं. ते कोल्ह्याने पाहिलं. अरे म्हणले, आपला गाढव दादा लंगडा लागलाय. म्हणजे काय झालं, काय नाही म्हणले, पायात काटा मोडलाय. मग तो कोल्हा त्या गाढवाच्या जवळ गेला आणि त्याच्या पायातला काटा काढला. पायातला काटा काढल्यावर त्याच पायाने लात मारली. कोणी. अशा गाढवाच्या वृत्तीची माणसं समाजामध्ये आहेत. बरं. असं शास्त्राने वर्णन केलं. त्यांच्या मागं जाऊ नये. हा सांगण्याचा हेतू आहे. प्रत्यक्ष गाढवाच्या मागं नव्हे. बरं का. काही गाढवाच्या वृत्तीची माणसं आहेत त्यांच्या मागं जाऊ नये. काही मूर्ख आहेत. काय मूर्ख माणसं आहेत. त्या मूर्खाची व्याख्या केलेली आहे.
अशा मूर्ख माणसाच्याही मागं जाऊ नये बरं का. म्हणून अशी लक्षणं सांगितली, कोणाच्या मागं जावं आणि कोणाच्या मागं जाऊ नये. त्याचा विस्तार मी आपल्या समोर करणार नाही, वेळेचं भान. हां, पण मला प्रस्तावनेमध्येच माझा बराच वेळ गेला. मला विचार तो मांडायचा होता. पण कसं आहे, श्राद्धाचा विधी असा आहे की माणसं बरोबर श्राद्धाला जेवायला येतात बरं का. 11, 11:30 ही टायमिंग दिलेली असते आणि त्या माणसं बरोबर त्या उद्देशानं आता 11:30 वाजलेत, आता जेवायला गेलं पाहिजे बरं का. त्या दृष्टीनं आलेली माणसं ते म्हणजे 11:30ला आलोय पण अजून प्रवचनच चालू आहे, पंगत बसणार की नाही, असं होऊ नये. तेव्हा असे जगामध्ये काही लोक आहेत की त्यांच्या मागं जावं आणि कोणाच्या मागं जाऊ नये याचा शास्त्राने फार सुंदर विचार मांडलेला आहे. आणि तो विचार मांडत असताना इथं संतांनी वर्णन केले, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. ज्यांचा आचार शुद्ध आहे, ज्यांचा विचार शुद्ध आहे, ज्यांची भावना शुद्ध आहे, असे सदाचार संपन्न पुरुष आहेत, अशांच्या माग माणसाने डोळं झाकून चालावं. डोळं झाकून चालावं. काही माणसांचं जीवन अर्धवट आहे, काहींना श्रुतीचं ज्ञान आहे पण स्मृतीचं ज्ञान आहे. एका अंगाने आंधळे आहेत बरं का. एकाला स्मृतीचं ज्ञान आहे पण श्रुतीचं ज्ञान नाही, एका अंगाने अंधाच आहे. ज्याला श्रुती माहिती नाही, ज्याला स्मृती माहित नाही, त्याला पूर्ण आंधळा म्हणतात बरं का. ज्याला एकाच फक्त वेदाचं ज्ञान आहे पण गीतेचं ज्ञान नाही, एका डोळ्याने तो आंधळा बरं का. एकाला गीतेचं ज्ञान आहे पण वेदाचं ज्ञान नाही, तो सुद्धा एका डोळ्याने आंधळा. ज्याला दोन्हीचं ज्ञान आहे त्याला म्हणतात पूर्ण आंधळा आणि ज्याला दोन्हीचं ज्ञान आहे त्याला म्हणतात पूर्ण डोळस बरं का. अशी डोळस मंडळी समाजामध्ये आहेत, आचार शुद्ध आहेत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं. आपल्याला दुसरं काहीही करायचं नाही. कुठं धर्मशास्त्रामध्ये बघायला जायचा नाही, वेद बघायला जायची गरज नाही, श्रुती बघायला गरज जायची नाही. ते वागतील हीच श्रुती, ते वागतील तीच गीता बरं का. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले शास्त्रामध्ये. अरे असा ज्ञानोबा म्हणतात, अशा अवस्थेला प्राप्त झालेला जो ज्ञानी पुरुष आहे ना, त्याच्यावरती वेद स्वतःची शक्ती काढून घेतोय. त्याला कुठलं वेद आपली शक्ती लादत नाही बरं का. तो म्हणते तो डोळं झाकून बसला तरी ती समाधीच आहे बरं का. तो बडबड करायला लागला तरी तो पूजाच आहे बरं का. तो रस्त्याने चालायला लागला तरी ती त्याची यात्राच आहे बरं का. अशा अवस्थेला श्रुती आणि स्मृती ज्याने जाणलेली आहे त्यांनी कोणतंही केलेलं कर्म हे समाजाला आदर्शच आहे बरं का. समाजाला ते कर्म आदर्शच आहे. आणि असे जगामध्ये वडील मंडळी बोटावर मोजण्यासारखी आहेत बरं का. आणि अशांच्या मागं आपण जीवनाची वाटचाल करावी बरं का. निश्चित आपलं जीवन सफल होईल. म्हणून इथं ज्ञानोबा म्हणतात, असे जे वडील ते सर्वात श्रेष्ठ आहेत आणि ते जगाचे वडील आहेत बरं का. एका व्यक्तीचे वडील नाहीत, संपूर्ण अखिल समाजाचे वडील असणारे अशी संत मंडळी, त्यांच्या माग आपण जावं, त्यांचा कित्ता गुरवावा, त्यांच्या आचरणाप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. आणि जो असा कोणी वागेल, महाराज म्हणतात त्याचं जीवन शुद्ध होईल. त्याला दृष्टांत दिले ज्ञानोबांनी, फार सुंदर दृष्टांत दिले. कारण अर्जुनाने शंका निर्माण केली, देवा आमची जाणण्याची कुवत नाही आहे. शास्त्र म्हणजे आम्हाला काय कळत नाही आहे, वेद म्हणजे आम्हाला काय कळत नाही, गीता म्हणजे काय कळत नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं, तुम्हाला कळत नाही ना, ज्यांना कळतं त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. का? ज्यांना कळतं, जे वागतात ते ज्यांना फळ मिळतं, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो वागतो तो त्यांनाच फळ मिळतं बरं का. तसंच मिळतं दोघांना. त्याला दृष्टांत दिला, स्वयंपाक
करणारी बाई आहे आणि जेवणारा पुरुष आहे. करणाऱ्यालाही जेवणाचा आनंद तेवढाच आहे आणि जेवणाऱ्याला आनंद तेवढाच आहे बरं का. एखाद्याने तलाव बांधलेला आहे, हा, ज्या मालकाने बांधला त्यालाही पाणी तोच पितो आणि गावही तीच पितं. दोघांची ताण सारखीच भागते का नाही? दोघांची ताण सारखीच भागते बरं का. तसं जो प्रत्यक्ष आचरण करतो त्याला जे फळ मिळतं तेच त्याचं बघून जो वागतो ते त्याला तेच फळ मिळतं. फळात काहीच फरक नाही बरं का. दृष्टांत दिला दुसरा. घरामध्ये दिवा लावलेला आहे, या बैठकीमध्ये दिवा लावलेला आहे, आत अंधार आहे. म्हणून काय केला, आतला दिवा रिकामा आणला आणि ह्या दिव्याला लावला आणि आत नेला. दोन्हीचं सामर्थ्य काय सारखंच बरं का. ह्या दिव्याने जसा इथं प्रकाश दिला त्याच दिव्याने आतही प्रकाश दिला. दोघांना फळ सारखंच. तसं जो प्रत्यक्ष आचरण करून वागतो त्याला जे फळ मिळतं तसं त्याच्याकडे बघून जो वागतो ते त्याला तेच फळ मिळतं. फळामध्ये काही बदल नाही. तो जर चांगल्या गतीला गेला तर त्याचं बघून वागणारा सुद्धा चांगल्या गतीला जातो. म्हणून अशांच्या मागं चालावं, अशांचं आचरण आपण जीवनामध्ये करावं. आणि ते करण्याकरता इथं ज्ञानोबा म्हणतात त्यांचं जीवन असं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे. अशी ही वडील मंडळ या समाजामध्ये आहेत आणि त्या वाडवडिलांच्याकडे बघून आपण जीवनामध्ये त्यांच्या मागे मागे चालण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यांचं जीवन म्हणजे पूर्ण मार्गदर्शक आहे, आदर्श आहे. आपल्याला काय करण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या मार्गाने चालायचं आहे. ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गाने आपण जाणार आहे. संतांना जे मिळालं तेच तुम्हाला मिळणार आहे बरं का. आता पंढरपूरला जायचं आहे. संत कुठे गेले? पंढरपूरला गेले. आपण आता कुठे जाणार? पंढरपूरला जाणार. संतांना काय मिळालं पंढरपूरला गेल्यानंतर? जे संतांना मिळालं तेच आम्हाला मिळणार आहे बरं का. फक्त त्याने आम्हाला दाखवलंय या रस्त्यानं या, या रस्त्याने तुम्ही या, बाकी दुसरं काही करू नका. तसं जीवनामध्ये काही नीतिमूल्य आहेत आणि ती या वडीलधारी मंडळाने आपल्या जीवनामध्ये ती जतन केली बरं का. जतन केली. आपलं जीवन कधी अधर्माच्या अधीन त्यांनी दिलं नाही. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही नीतिमत्ता सोडली नाही. असे काही नीतिमत्ता त्यांनी आपल्या जीवनामध्ये जतन केली. ती नीतिमत्त मूल्य आपण जीवनामध्ये डोळ्यासमोर ठेवून आपण जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करावा. आणि तशी वागण्याकरता एक सात्विक धैर्य लागतं आणि ते सात्विक धैर्य तुम्हाला त्या भगवंताने साधू संतांनी द्यावं. एवढीच आजच्या त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने वैकुंठवासी बापूंच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. तेव्हा आपल्याला एक संधी चिंतन करण्याची मिळाली बरं का. एक शेजार धर्म म्हणा, काहीतरी ऋण असले पाहिजेत बरं का. ही संधी त्यांच्या निमित्ताने आपल्याला प्रवचन करण्याची मिळाली. कारण आपण शेजारी राहतो आणि शेजारी राहत असताना आपल्याला काय आमंत्रणाची गरज नाही आहे. आमंत्रणाची गरज नाही. एक आपलं काहीतरी ऋणानुबंध आहे आणि त्या ऋणानुबंधातून आपल्या जीवनामध्ये त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने घडलेली सेवा आहे. तेव्हा झालेली सेवा अशा वडीलधाऱ्या मंडळीच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि आपल्या जीवनामध्ये अशी सात्विक धैर्य आपल्या जीवनामध्ये हळूहळू का विना जीवनामध्ये प्राप्त व्हावं आणि आपला आचार शुद्ध होऊन आपण आपल्या चांगल्या गतीला प्राप्त व्हावं. हीच त्या भगवंताच्या साधू संतांच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका